प्रीमियर लीग आजचा हा दुसरा दिवस निश्चितच 3 दिवस चालणारी ही स्पर्धाचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिली मॅच झाली होती महालक्ष्मी वॉरियरच्या विरोधात लबेक स्टार यांच्यामध्ये. त्यामध्ये सुहास चव्हाण सर यांचा म्हणजेच पप्पू चव्हाण सर यांचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये 5 मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये सामनावीर सुहास चव्हाण 43 धावा, त्यानंतर दिगंबर हे सामनावीर झाले 22 धावा त्याच्या बॅट म्हणून आले होते. त्यानंतर वैभव करंबे 43 धावा, 1 विकेट. चौथ्या मॅच साठी दीपक रेवाळे हे सामनावीर ठरले होते 43 धावा, त्यांनी देखील बॅट म्हणून आलेले आहेत. त्यात 43 धावा महत्वपूर्ण 43 धावा आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं ते दडपण होतं, ते दडपण बेदत सह्याद्री फायटर्स संघाने कालच्या दिवसामध्ये शेवटची मॅच जिंकली होती. आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच मायरा स्पोर्टच्या विरोधात रॉयल कोकण स्टार या दोन मातबर संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. मायरा स्पोर्ट्स हा संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला होता. ही मॅच त्यांच्यासाठी महत्वाची असणार आहे. पहिला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. सुरेख चेंडू इथे मात्र स्पेलेक रिझर्व्ह मध्ये फटका केलाय. सिंगलला इथे मात्र प्राधान्य द्यायचं होतं, परंतु नॉन स्ट्राईक असलेला फलंदाज मंगेशला इथे मात्र थांबवलं गेलं. पहिला चेंडू बरोबर 10:42 मिनिटांनी पडलाय. तिथून पुढे 40 मिनिटं ही काउंटडाऊन चालू होतील. 40 मिनिटं ही काउंटडाऊन चालू होतील. 10:42 मिनिटं झालीत. ओहो, पुन्हा एकदा स्पेलेकच्या डोक्यावरून फटका जबरदस्त सजवला गेलाय, परंतु इथे मात्र ताकद नाहीये. झेल टिपला जातोय. वा, जबरदस्त महत्वाची विकेट. विकेट आली आणि म्हणूनच बायरा स्पोर्ट्स संघ इथे मात्र जल्लोष करताना पाहायला मिळतोय. एक सौरभ तटकरे यांच्या माध्यमातून एक चांगला झेल स्क्वेलेक सौरभ तटकरेच्या माध्यमातून एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त झेल इथे मात्र टिपला गेला. स्क्वेलेक रिझर्व्ह मध्ये वाटलं देखील नव्हतं आज झेल टिपला जाईल, परंतु इथे जर पाहायला गेलं तर झेपावले हवेमध्ये झेप घेतली आणि त्यानंतर जो झेल पकडलाय तो काबिल तारीफ चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आज प्रत्येक संघ इथे मात्र विजयासाठी तयारी करून आलाय. या चेंडूवरती बॅक टू द बॉलर फटका समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका केलाय. 20 झोन मध्ये फटका खेळत असताना सिंगल इथे मात्र त्या फटकावरती ऍड होईल. दिगंबर इथे मात्र बाद झालेत लवकर आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर मंगेश आणि संदीप यांच्यावरती अतिरिक्त जबाबदारी करणं, जो स्टार्ट मिळणं गरजेचं होतं तो स्टार्ट मिळाला नाहीये आणि म्हणूनच कुठेतरी जबाबदारी यांच्या कांद्यावरती आहे, परंतु फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, थोडस दूर राहिले. त्यानंतर सिंगल धाव इथं फटकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. मिड विकेटला इथे मात्र फटका केला, त्यानंतर सिंगल धाव इथं फटकावरती ऍड झाली. वाटलं होतं की जवळजवळ पोहोचतील जेल खाली, परंतु ते पोहोचले नाहीयेत. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पाहायला मिळाला. फुलटॉस होता, त्याच्यावरती आक्रमण केलं, फटका फसला होता. ओ हो, झेल टिपण्याचा पुरेपूर इथे मात्र प्रयत्न सुहास यांच्या माध्यमातून झाला. थँक्यू 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 डीजे. निश्चितच सुहासचं कौतुक करावं लागेल, सोपं नव्हता. चांगल्या रीतीने केले गेले. सुहासच्या माध्यमातून डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक करतायत. ओहो, चांगला चेंडू आहे, सन्मान दिलाय. इथे जर पाहायला गेलं तर फ्लाइंग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. थँक्यू डीजे. फ्लाइंग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालं तर सिंगल इथे फलकावरती ऍड होईल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 धावा फलकावरती लागले तर त्याचा पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. एक विकेट देखील मिळवली, म्हणजे सक्सेसफुली षटक इथे मात्र हाताला गेले. 9 धावा फलकावरती. डीजेच्या सुमधुर संगीताची वेळ झाली आणि लगेचच मॅच कडे देखील येतोय.
गाण्यांवरती प्रेक्षक देखील डगआउट मध्ये बसून इथे आनंद घेत असताना पाहायला मिळतात. प्रेक्षक देखील खुर्ची अगदी हवेमध्ये झेपवली आणि त्यानंतर तो डान्स होता तो निश्चितच आपल्याला या युट्यूबच्या माध्यमातून थोडासा पाहायला देखील मिळाला. प्रेक्षक आनंदित होत असताना पाहायला मिळतात. हे आनंद द्यायचा आहे प्रेक्षकाला. गव्हाणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रेक्षक जल्लोष करतायत. गव्हाणी गाव पूर्णपणे या स्पर्धेसाठी इन्व्हॉल्व झाल्या. चांगली स्पर्धा आहे. इथे खराब चेंडू डिलिव्हर केला जातोय. थोडस साइड बॉलिंग ऍक्शन आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावीसाठी पाहायला मिळते. राऊंड विकेटने इथे मात्र मारा केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऋतिक युवा गोलंदाज आहे. बॉलिंग ऍक्शन चांगली आहे परंतु टप्पा चांगला राखावा लागेल. शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती आक्रमण. शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकारासाठी. होती ऋतिकचा पहिला चेंडू एक्स्ट्रा धावीसाठी राहिला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तो षटकार शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. खूपच जर पाहायला गेलं तर वेग देखील मिळाला. शॉर्ट पिच मध्ये चेंडू असता तरी जरी वेग असता तरी देखील हा चेंडू असरदार साबित झाला असता परंतु वेग नव्हता. फलंदाजाला वेळ मिळाला तो टायमिंग करण्यासाठी आणि म्हणूनच तो षटकार देखील पाहायला मिळाला. ओहो या चेंडूवरती फुलर लेनचा चेंडू फटका हवेमध्ये खेळलाय. फटका तर इथे निश्चितच जर पाहायला गेलं तर षटकार आहे. निश्चित षटकार आहे. जर गेला तर निश्चितच रामायण घडणार यात शंका नाही आणि तेच घडलं इथे. क्षेत्ररक्षकाने पुरेपूर प्रयत्न केले. सुहासने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर थोडस लक्ष्मण रेषेला पाय लागला आणि त्यानंतर षटकार देखील पाहायला मिळाला. प्रयत्न जरूर चांगले केले गेले सुहासच्या माध्यमातून. ओहो चांगला चेंडू आहे. हॅट्रिक झाली असती तर निश्चितच आपल्याला या स्पर्धेसाठी बक्षीस आल्या. धर्मेंद्र दाभोळकर यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपये आणि त्याचबरोबर 3 विकेटसाठी हॅट्रिक विकेटसाठी इथे मात्र 1000 रुपये पारितोषिक देण्यात आले धर्मेंद्र दाभोळकर यांच्या माध्यमातून. ओहो स्टार्ट पिच मध्ये चेंडू पुन्हा एकदा वेगवान टाकलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर सिंगल स्वरूपामध्ये धाव आली. बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा देखील आला नाही. पंचांनी सांगितले आपल्याला की इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि म्हणूनच ज्या धावा आहेत त्या फलंदाजाच्या खात्यामध्ये नाही परंतु संघाच्या खात्यामध्ये जरूर ऍड होतील. संख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 24 धावा. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निश्चितच हलक्यात आणि पुश करायचं होता परंतु इथे मात्र जर पाहायला गेलं तर सावध दाखवली या चेंडूवरती. मी म्हणेन मध्येच संयम देखील बाळगणं गरजेचं आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळतात. धावा देखील आल्यात चांगल्या प्रकारे. थोडस संयमाची पारी देखील खेळणं गरजेचं आहे कारण का विकेट जर आल्या तर धावफलकावरती थोडासा फरक आपल्याला जरूर पडणार आहे. म्हणूनच ओहो या चेंडूवरती पुढे आले आणि त्यानंतर इथे सक्सेसफुल षटकार. थँक्यू डीसी. निश्चितच मी इथे संदीपचं कौतुक करेन. ज्या प्रकारे ती बॅटिंग करतायत त्या काबिले तारीफ आहे. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाले. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. महत्वाचं योगदान दिले. दिगंबर बाद झालेत परंतु त्यानंतर संघाचं मनोधैर्य थोडंसं कमी झालं होतं परंतु त्याच वेळेला संदीप आले आणि संदीपने दिगंबरची आज जी जागा आहे ती भरून काढली आहे. म्हणजे प्रत्येक जण इथे मात्र जबाबदारी घेतोय. कौतुक करावं लागेल इथे मात्र संदीप यांचं.
ज्या प्रकारे ती बॅटिंग करतायत, ज्याप्रमाणे ते संयम ठेवतायत, ज्या प्रकारे आक्रमण चढवतायत, ते काबिले तारीफ आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे संदीप यांच्या माध्यमातून. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळवून देते, आणि तेच केलं जात आहे. कष्ट करायचे आजच्या दिवसामध्ये, कारण का उद्याचं यश देखील आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायचं आहे, आणि त्यासाठी इतिपत्र प्रयत्न केले जात आहेत. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, यश मिळवायचं असेल तर प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा, कारण का थांबलेला प्रवास हा कधीच पूर्णत्वात जात नसतो, आणि म्हणूनच आपल्याला थांबायचं नाहीये. आपल्याला इथे अखंडित आपली गाथा जी आहे ती लिहायची आहे. ओहो, चांगला चेंडू आहे. थोडस जर पाहायला गेलं तर बाउन्स देखील या चेंडूवरती पाहायला मिळाला. सुहास गोलंदाजी मार्कवरती आले आहे. निश्चितच सुहासने जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी केली आहे, आणि म्हणूनच तो कॉन्फिडन्स गोलंदाजीमध्ये देखील तो पाहायला मिळतोय सुहासच्या माध्यमातून. पहिला चेंडू निश्चितच थोडासा हलकासा बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर राईट झाला, आणि त्याच माहितीपत्र थोडंसं फसताना पाहायला मिळाले संदीप. पहिला चेंडू डॉट आल्या. या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं आतापर्यंत डॉट चेंडू कमी खेळले गेलेत. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक आलेत, दूर राहिलेत, दूर राहिलेत इथे मात्र क्षेत्ररक्षक. तोपर्यंत सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा जो चान्स होता तो मिस झाला नाहीये. 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येचं टोटल आता मात्र वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 32 धावा फलकावरती लागले जात आहेत. निश्चितच काल यशने देखील प्रभावित केलं होतं, आणि त्याचे बंधू इथे सौरभ इथे मात्र खेळताना पाहायला मिळते. ओहो, या चेंडूवरती पॉइंटला इथे मात्र स्लाइस केलाय. फटका चांगला खेळलाय, दर्जेदार फटका आहे, आणि त्यानंतर चेंडू जातोय दंदन करत सीमारेषा बाहेर, चौकार. डीजे मास्टरांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे कालच्या दिवसापासून डीजे मास्टरांनी जे संगीत लगवलंय, काबिले तारीफ. विशाल नामे साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून निश्चितच एक साऊंड सिस्टीम जबरदस्त लाभली या स्पर्धेसाठी. ओहो, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आता मात्र ओहो, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. मगाशी देखील आज चेंडू टाकायचं होतं गोलंदाजाला, परंतु आता योग्य तो टप्पा राखला होता, परंतु इथे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. निश्चित सोन्याचा गोळा जो आहे तो सोडलाय. आता काय, निश्चितच कोल्हापूरमध्ये म्हटलं जातं सोन्याचा गोळा, आता हात मात्र चोळा, हात चोळावे लागतील आता. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावेसाठी.
41 धावा फलकावरती लागले जात आहेत. 41 धावा, जबरदस्त बॅटिंग. मी कौतुक करेन पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर संदीप यांचं, मंगेशचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का चांगली साथ ते देखील देत आहेत या मॅच मध्ये. एका बाजूला संदीप अटॅकिंग क्रिकेट खेळत आहेत, मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आले तेव्हा ते एक कॉन्फिडन्स घेऊन आले. दिगंबर बाद झाले तेव्हा थोडंसं मध्यंतरी खचलं होतं संघाचं, परंतु त्याच वेळेला संघाला एक कुठेतरी नवसंजीवनी द्यायची होती आणि त्याचसाठी इथे बॅटिंगसाठी आले. तो कॉन्फिडन्स घेऊन, आणि तो कॉन्फिडन्स त्याच्या बॅटमधून आपल्याला साफ झळकताना पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग संदीप यांची, परंतु गोलंदाजांना देखील कमबॅक करायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. मंदार वेगवान चेंडू, पहिल्या चेंडूवरती इथे स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका केला. डीपला प्रोटेक्शन नाहीये, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. इथे जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू खराब टाकलाय, मी म्हणेन बॉडीवरती टाकलाय, एक खराब टाकलाय. सौरभ देखील तेच सांगताय, सौ म्हणतायत की सध्याच्या घडीला आपण चूक करतोय. इन्फॉर्म बॅटर आहे, चांगली बॅटिंग करतोय, त्याला लय सापडले आणि अशा प्रकारे गोलंदाजी केली तर त्याचा खामियाजा आपल्याला भोगावा लागणार आहे. शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूचा वापर केला जातोय, बॉडीवरती टाकले, चूक करतायत. मंदार चेंडू अप्रतिम डिलिव्हर केला जातोय, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू टाकणं गरजेचं आहे, हा चेंडू टाकणं गरजेचं आहे. आपल्याकडे हे चेंडू जर असतील तर आपण अशा चुका करणं म्हणजे निश्चितच गोड चूक करते आपण सध्याच्या घडीला. परंतु सध्याच्या घडीला ती चूक सुधारली. पहिला चेंडू खराब टाकला होता, परंतु त्यानंतर मंदारने लयबद्ध गोलंदाजी केली, सौचं कौतुक करावं लागेल इथे. ओहो, या चेंडूवरती शॉर्ट पिच मध्ये चेंडूचा वापर केलाय आणि त्याच चेंडूवरती ओहो पुन्हा एकदा निश्चितच जे प्रेक्षक पाहत आहेत ते डोक्याला हात लावतायत आणि त्याचबरोबर सौरभने देखील हात लावलाय. अंकेश बंटीच्या माध्यमातून आज झेल सोडला जातोय. निश्चितच जवळजवळ झेल टिपला होता आणि त्यानंतर निश्चितच इथे जर पाहायला गेलं तर प्रमोद चव्हाण थोडस नाराज आहेत. प्रमोद चव्हाण सांगतायत आपल्याला मॅच जिंकायचं तर झेल टिपणं गरजेचं देखील आहे. ओहो, या चेंडूवरती पंचांनी इथे जर पाहायला गेलं तर बोट आकाशाला केलंय आणि सांगितलंय मंगेश बॅक टू द पेवलेन. एक चांगला खेळ दाखवलाय संदीपने, कौतुक करावं लागेल त्यांचं. ज्या प्रकारे बॅटिंग केली संदीपने, क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. ओहो, हा चेंडू निश्चितच चांगल्या प्रकारे टाकला जातोय. हा चेंडू जर पाहायला गेला तर पंचाचा इशारा निश्चितच एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आलाय. ओहो, या चेंडूवरती शॉर्ट पूल सक्सेसफुल होईल का? हो, झालाय देखील. शॉर्ट पूल सक्सेसफुल, पॉवरफुल.
थँक्यू दीदी. हो हो कार्पेटच्या साईने समोरच्या दिशेने इथे मित्र लॉंग ऑनला इथे मित्र फटका केला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल तर आले, डबलला कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा आलेत. या 2 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 63 धावा फलकावरती. बरोबर 10 वाजून 42 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झाली होती. 11 वाजून 4 मिनिटं झालीत. म्हणजे चांगलं टायमिंग मध्ये इथे मात्र मॅच फिनिश एक इनिंग जी आहे ती फिनिश करता दाखवतो करावं लागेल मायरा स्पोर्ट्स संघाचं. सह्याद्री फायटर्स संघाच्या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल इथे या मॅच मध्ये. ओहो चांगला चेंडू आहे, वेगात टाकलाय. इथे जर पाहायला गेलं तर सह्याद्री फायटर्स संघ आहे त्यांचं कौतुक का करतोय आपण, कारण का सॉरी रॉयल कोकण स्टार माफ करा, रॉयल कोकण स्टार या संघाचं आपण कौतुक का करतोय तर प्रत्येक खेळाडू जो आहे तो इथे जबाबदारीने घेतोय. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर धीम्या गतीचा चेंडू होता, थोडस नाराज केलंय बंकेश, स्वतःवरती नाराज आहेत. बघा दिगंबर बाद झाले त्यानंतर मंगेश आणि संदीपने इथे तर जबाबदारी घेतली. दिगंबर अटॅकिंग क्रिकेटर आहेत तेव्हा मंगेश इथे मात्र शांततेत खेळत होते. जेव्हा दिगंबर बाद झाले तेव्हा संदीपने अटॅकिंग क्रिकेट केलं. संदीप बाद झाले, मंगेश अटॅकिंग क्रिकेटने खेळत आहेत. आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर कौतुक करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 63 धावा फलकावरती लागले जात आहेत. 63 धावा या फलकावरती. साठी यायचंय. यानंतरची मॅच मैत्री स्पोर्ट्स आणि मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 मैत्री 11 संघ आणि श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघ दोन्ही संघाचे कर्णधार यायचे. यानंतर लगेचच आपली मॅच होणार आहे. आपल्याला फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला जी आहे ती लगेचच टॉस जो आहे तो करून घ्यायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपल्याला लास्ट कॉल असेल, यानंतर आपल्याला कॉल दिला जाणार नाहीये. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्याच्यावरती आक्रमण षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. क्लासिकल फलंदाज आहे. ओहो या चेंडूवरती देखील अजून एक शानदार दणदणीत खणखणीत षटकार 6 धावांसाठी. कार जर लगावली या खेळाडूने तर धर्मेंद्र दाभोळकर यांच्या बाजूतून 1000 रुपये जिंकणारा पहिला खेळाडू ठरेल. पाहिजे षटकार येईल का इथे. ओहो ओहो निश्चित जर पाहायला गेलं तर इथे षटकाराची नामी संधी होती. थोडस स्वतःवरती नाराज आहे दयानंद. थोडस जर पाहायला गेलं तर नाराज झालाय स्वतःवरती, कारण का तिसरा देखील षटकार लगावणाराच चेंडू होता, परंतु इथे चूक केली.
धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर धावा जमवले गेलेत 77 धावा दा फलकावरती 77 77 धावा. हा चेंडू देखील खराब होता परंतु या फटक्यावरती ताकद आहे का? निश्चितच ताकद आहे आणि नजाकत देखील आहे, शक्कर आहे. षटक टाकू शकणार नाहीये आणि म्हणूनच थोडस आपला पार्ट टाइम जो गोलंदाज आहे त्याला इथे मात्र गोलंदाजीच्या अटॅक वरती आणलं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर पार्ट टाइम गोलंदाज खूपच धावा आतापर्यंत खर्च केले, तब्बल 20 धावा 4 चेंडू मध्ये खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत. हो हा चेंडू निश्चितच जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धाबींसाठी या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क असता तर निश्चितच 6 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या असत्या, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये. धावसंख्येचं टोटल इथे जर पाहायला गेलं तर धावा आतापर्यंत बनवले गेलेत तब्बल 84 धावा धापकावरती लागलेत. 84 84 धावा. चांगली बॅटिंग इथे मात्र जर पाहायला गेलं तर केले प्रत्येकाने. दिगंबर थोडस नाराज केले या मॅच मध्ये, परंतु मंगेश संदीप आणि त्याचबरोबर सिद्धेशने देखील एक षटकार ठोकला आणि दयानंद हे जर पाहायला गेलं तर शेवट करत असताना पाहायला मिळत आहेत. क्लासिकल बॅटिंग. हो या चेंडूवरती चेंडू हवेमध्ये आहे, खूप दीर्घकाळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. जजमेंट चुकलंय आणि त्यानंतर 2 धावा देखील संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेत. मायरा स्पोर्ट्स कुठेतरी विस्कटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विस्कटून चालणार नाहीये, आपल्याला एकत्रित येऊन लढावं लागेल, कारण का एका एकाने जर लढलं तर विजय संपादन करता येणार नाहीये. एकत्रित येऊन लढला तर मात्र विजय संपादन करतो येणार आहे आपल्याला. हो या चेंडूवरती फटका फसला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला जाईल का? पुन्हा एकदा जेल सोडला जातोय. सौरभने हा झेल टिपला. थोडस जर पाहायला गेलं तर चूक करत असताना पाहायला मिळते 2 झेल. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर रेकॉर्ड होता जेल सोडण्याचा. सह्याद्री फायटर्स या संघाच्या नावावरती होता, 6 जेल सोडले होते, परंतु आज हा रेकॉर्ड मोडलाय मायरा स्पोर्ट्स संघाने. तब्बल 10 कॅच सोडलेत या संघाने. या 10 कॅचचं मोल अगदी 80 वरती गेलंय. निश्चितच जर पाहायला गेलं तर 88 वरती गेलंय. 88 धावा धापकावरती लागले जात आहेत. पहा सौरभने डोक्याला हात लावलाय. कधी झाली ही धावसंख्या त्यांना देखील कळालं नाहीये. थोडस स्लो पॉइझन दिलंय मायरा स्पोर्ट्स संघाला. चला टॉस साठी यायचं आहे मैत्री 11 संघ आणि त्याचबरोबर श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं.
मल्लिकार्जुन जिंकला. ओके. मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघ आपला निर्णय कळवायचा, लगेचच कळवायचा तिथे. निर्णय द्यायचा लगेचच. आणि जो बॉल आहे तो आपण चॉईस करून घेऊन जायचा. फलंदाज क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. चला. मॅचला स्टार्ट करायची आपण. निश्चितच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 88 धावा इथे पत्र जर गेलं तर बनवले गेलेत. 89 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. 88 बनवले गेलेत. 89 धावांचा पाठलाग हे ते करायचंय तो म्हणजे मायरा स्पोर्ट्स संघाला. निश्चितच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. प्रल्हाद मोरे आणि त्याचबरोबर प्रमोद चव्हाण एक संघ मालक आहे तर दुसरा आयकॉन खेळाडू देखील आहे. पाहायचंय कशा प्रकारे इथे ही
मल्लिकार्जुन स्पोर्ट्स आपला निर्णय कळवायचा आहे. मल्लिकार्जुन स्पोर्ट्स, मल्लिकार्जुन आपला निर्णय द्यायचा आहे. बॅटिंग, ओके. बॅटिंगचा निर्णय त्याने घेतलाय, म्हणजेच मैत्री 11 संघ यानंतर क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होईल. ही मॅच झाल्यानंतर पहिला चेंडू खराब टाकलाय. पहिल्या चेंडूवरती फुल टॉस वरती इथे वार केलाय. चेंडू सीमा पार षटकार केलाय. निश्चितच पहिल्या चेंडूवरती फुल टॉस वरती इथे मात्र आक्रमण केलं जात आहे. प्रल्हाद मोरे एक स्टायलिश प्लेअर म्हणून ओळखला जातो या गव्हाणी नगरीमध्ये, आणि पहिल्या चेंडूवरती फुल टॉस वरती आक्रमण केलं या खेळाडूने. ओहो, फुल टॉस होता पुन्हा एकदा, आणि त्याच्यावरती इथे मात्र ड्राईव्ह केलाय. सुरेख फटका, सिंगल तर आली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावेसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. इथे जर पाहायला गेलं तर सिंगल आले फलकावरती. पैकी थोडीशी खराब झाली होती, परंतु त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत सिंगल तर आली. धावसंख्येवरती परिणाम थोडस होतोय. धावसंख्या आतापर्यंत 11 धावा, 3 चेंडूमध्ये 11 धावा आलेत. आणि जर आपल्याला 88 धावांचा पाठलाग करायचा तर अशाच प्रकारे आक्रमण चढावं लागेल. जवळजवळ जर पाहायला गेलं तर आपल्याला 15च्या सरासरीने हे धावा बनवायचे प्रति षटकामध्ये. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा कव्हर्सला भेटण्याचा प्रयत्न केलाय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्यामुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स मिळालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथे मात्र नाही झालाय. थोडस जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकच म्हणतायत हा बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला नाहीये, आपणच थोडस प्रयत्न करूया. आणि निश्चितच तेच पाहायला मिळालं. थोडस जोकचं पार्ट होता, परंतु इथे मात्र निश्चितच कमबॅक केलाय. धावसंख्या आतापर्यंत 13 धावा, 4 चेंडूमध्ये 13 धावा, म्हणजे जी गती गाठायची आपल्याला ती योग्य ती गती इथे मात्र पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली इथे. प्रमोद चव्हाणचा जेल सोडणं म्हणजे आपण पराभवाला दिलेलं थोडस आमंत्रण देखील आहे, कारण का जेव्हा जेव्हा जेल सोडले तेव्हा मोठी धावसंख्या इथे मात्र या मैदानावरती उभी राहिली आहे. कालच्या दिवसाचा इतिहास आपण पाहिलाय, आजच्या दिवसामध्ये देखील तोच इतिहास गिरवला जाईल का हे देखील पाहायचं आहे. प्रमोद चव्हाणचा जेल सोडलाय, परंतु कौतुक करावं लागेल इथे मात्र अमोलचं देखील. अमोलने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील त्याला महत्वाची लाभणं गरजेचं आहे. हो, या चेंडूवरती फटका फसलाय का? हो, फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक आलेत आणि जेल टिपला जातोय. दिगंबर यांनी जेल टिपलाय. पोचले 14 धावा फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात, म्हणजे जी 15ची सरासरी गाठायची होती ती जवळ का होईना इथे मात्र गाठली गेली. 14 धावा एकाकडे. बोबद्यावरती महत्वाची विकेट. प्रल्हाद मोरे चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या स्टार्ट मध्ये सातत्य नव्हतं आणि म्हणूनच आपली विकेट बहाल करत इथे मात्र
बॅक टू द पेव्हलियन गेले. थोडंसं नाराज असेल कारण का ही मॅच जिंकणं गरजेचं होतं आणि त्यासाठी इथे प्रयत्न जरूर केले गेले, परंतु इथे प्रयत्न थोडेसे का होईना कमी पाहिलेत. परंतु त्यांची जबाबदारी आता मात्र खांद्यावरती असेल सुहासच्या, आणि सुहास इथे मात्र बॅटिंगसाठी देखील आलेत. 9 स्ट्राइक एन वरती सुहास देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांची साथ देण्यासाठी प्रमोद चव्हाण एक जीवदानाशी ते देखील खेळत आहेत. ओहो, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला जातोय. थोडासा राईट झालाय हा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. कुठल्या स्पॉट वरून थोडासा हलकासा बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि बडदच हा चेंडू डॉट देखील आलाय. सिद्धेश षटक, दुसरं षटक. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट पिच थोडं जर पाहायला गेलं गुल्डन स्पॉट वरून हलकासा बाउन्स होता, त्यामध्ये वेग देखील होता आणि म्हणूनच हे मिश्रण इथे मात्र फलंदाजीसाठी थोडंसं अडचणीचं पाहायला मिळालं. ओहो, चांगला चेंडू इथे मित्र पाहायला मिळतोय. निश्चितच क्षेत्ररक्षक आहे दिगंबर तिथे. दिगंबरच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते दिगंबर. निश्चितच तोपर्यंत जर पाहायला गेलं तर सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. संख्या जर टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 15 धावा जी सरासरी पहिल्या षटकामध्ये गाठायची होती ती 8 चेंडूमध्ये गाठली गेली. ओहो, चांगला चेंडू इथे मित्र डिलिव्हर केलाय, टॅप केलाय आणि सिंगल तर धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. मिडॉनला इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले आणि त्यानंतर सिंगल धाव ही धावफलकावरती ऍड झाली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा या धावफलकावरती लागले जातात. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 3 चेंडू मध्ये फक्त सिद्धेशने 2 धावा खर्ची केल्यात, म्हणजेच धावसंख्येला कुठेतरी कंट्रोल मध्ये आणलंय या गोलंदाजाने. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चेंडू चांगल्या रीतीने डिलिव्हर केला जातोय. या आधी चेंडू जर पाहायला गेला तर वेगवान टाकले होते. फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू वेगातच येईल, परंतु शेवटच्या क्षणी इरादा बदलला, बोट रोल केले आणि त्यानंतर एक हलक्या हाताचा चेंडू जो फलंदाजासाठी थोडासा डिफिकल्ट होता तो डिलिव्हर केला. कौतुक करावं लागेल. युद्ध जे आहे ते अशाच प्रकारे जिंकायचे असतात. साम दाम दंड भेद सर्व रणनीती वापरायची असते आणि सध्याच्या घडीला ही स्लोवर पद्धतीची रणनीती वापरली या गोलंदाजाने. चांगला चेंडू डिलिव्हर केला. ओहो, हा चेंडू थोडस जर पाहायला गेलं तर उद्वेशीच्या बाहेरचा आहे आणि म्हणूनच पंचांचा इशारा देखील आलाय एक्स्ट्रा धावीचा. एक्स्ट्रा धाव आपल्याला रोखावे लागतील. धावसंख्येचं टोटल आपल्याला पाहायला मिळते तब्बल 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आपल्याला पल्ला गाठायचा तब्बल 89 89 धावांचा, म्हणजे जवळजवळ 90 धावा म्हणा, म्हणजेच आपल्याला जवळजवळ 15ची सरासरी पहिल्या षटकामध्ये जवळजवळ गाठली होती, परंतु त्यानंतर सातत्य नाहीये. परंतु मित्रांनो, अपयशाने खचून जायचं नसतं. थॉमस अल्वा एडिसनने आपल्याला तेच शिकवलं. निश्चितच या चेंडूवरती थोडंसं फाईन केलं, फटका जातोय निश्चितच बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओरदोरोप चौकार 4 धावीसाठी. निश्चितच थोडस जर पाहायला गेलं तर ऑन साइडला फाईन केला फटका आणि त्यानंतर 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. 4 धावांनी धावसंख्येचं टोटल वाढताना पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती लागले जातात. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओहो, या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर फटका चांगला खेळला जातोय. भेदला जाईल का इथे मात्र लॉंग ऑफला आणि भेदण्याचा प्रयत्न केला.
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा फटका केला गेला, चौकार देखील आला. या 4 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 27 धावा फलकावरती, म्हणजेच जवळजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे जर पाहायला गेलं तर 15च्या सरासरीने 30 धावा हव्या होत्या, 27 आल्यात. म्हणजे जवळजवळ जर पाहायला गेलं तर आपण या धावसंख्येच्या जवळजवळ आपण पोहोचतोय. म्हणजेच अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. मित्रांनो, मगाशी उल्लेख केला होता थॉमस अल्वा एडिसन यांचा, अपयशाने खचून जायचं नसतं मित्रांनो. तब्बल 999 प्रयोग त्यांचे अपयशी झाले, परंतु त्यानंतर 1000वा प्रयोग यशस्वी झाला. दिव्याचा शोध लागला, अंधारातलं जीवन प्रकाशामध्ये आलं. असं एक आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करणारे थॉमस अल्वा एडिसन यांचं देखील योगदान महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. निश्चितच त्यांनी देखील खूप अपयश जे आहेत ती पत्करली, परंतु त्या अपयशातूनच ते यश त्यांना मिळालं. निश्चितच जेव्हा त्यांची लॅब आहे ती जळाली, एका शॉर्ट सर्किटमुळे त्यांची जी लॅब आहे ती जळाली, आणि त्यानंतर त्यांना एका पत्रकाराने जेव्हा प्रश्न विचारला, एवढ्या वर्षाची जी मेहनत आहे ती फुकट गेली का, तेव्हा त्यांनी असत मुखाने सांगितलं की ही मेहनत फुकट गेली नाहीये, याच चुका माझ्या पूर्णपणे या आगीमध्ये जळाल्यात. मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करेन. म्हणजे अपयशातून देखील शिकणारा माणूस म्हणजेच कोड तर थॉमस अल्वा एडिसन आपल्या जीवनामध्ये त्यांचं देखील निश्चितच महत्वाचं योगदान आहे. सध्याच्या घडीला योगदान आपल्याला देखील द्यायचं. या मॅच मध्ये अपयश जरी आलं असेल तरी देखील त्या अपयशालाच यशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, संघर्ष करायचा आहे त्यासाठी. ओहो, बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, फटका इथे पत्र खेळलाय. इथे एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर मिड ऑफच्या मध्ये, आणि इथे संधी होती चूक केली. एफएकी सुद्धा चांगली झाली होती, परंतु कलेक्शन खराब झाला. इथे कुठेतरी काही पाहायला मिळाले, आणि म्हणूनच तोपर्यंत या धावा ज्या आहेत ते संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले. दोन नवीन धावसंख्येचं टोटल वाढते 28वा धाव फलकावरती. 28वा धाव फलकावरती लागलेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ओमकारला आपण पाहतोय गोलंदाजीच्या अटॅकसाठी. फुल टॉस आहे त्याच्यावरती ऑन साइडला. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटक जातात 34 धावा. चांगली बॅटिंग इथे मित्र पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल. जर पाहायला गेलं तर प्रमोद चव्हाण याच्या बॅट म्हणून इथे मित्र षटकार आलाय. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने प्रभावित केलं होतं, निश्चितच वन मॅन शो केलं होतं या खेळाडूने, परंतु त्याला साथ लाभली नव्हती. तब्बल 47 धावांची देखील खेळी पाहायला मिळाली होती. जबरदस्त बॅटिंग केली होती या खेळाडूने. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सिजवण्याचा प्रयत्न, त्यानंतर एक डॉट चेंडू. निश्चितच थोडसा बॅक ऑफ द लेन्थचा वापर इथे मात्र केलाय. लेंथ जी आहे ती मागे ठेवली, आणि त्याचमुळे फलंदाज त्या लेंथ पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, आणि म्हणूनच डॉट चेंडू देखील पाहायला मिळालाय. विकेटने फटका सजवायचा होता, हा तो इरादा होता, परंतु इरादा ओळखला या गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल गोलंदाज ओमकार याचा देखील. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर कमबॅक देखील केला. ओहो, थोडसा इथे जर पाहायला गेलं तर इथे बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू केला, आणि 4 धावा निश्चित केले जात आहेत. टोटल वाढतंय 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 3 षटकामध्ये 38 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. इथे 15च्या सरासरीचा जर विचार केला तर 45 धावा हव्या होत्या, परंतु 38 आल्यात, म्हणजे 7 धावेने आपण कुठेतरी पिछाडी होते. त्या 7 धावा या षटकामध्ये कन्वर्ट करावे लागतील. एक षटक कुठेतरी मोठं खेळायचं लागेल. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर शेवटचं षटक 25 धावांचं, त्यानंतर दुसरं षटक ऋतिकचं 21 धावांचं. या 2 षटकामध्ये आलेल्या त्या धावा या 46 धावा होत्या, आणि त्या 2 षटकातल्या धावा इथे मात्र या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकत असताना पाहायला मिळतात. निश्चितच 3 षटकांचा केस संपुष्टात. 3 षटकामध्ये 38 धावा धाव फलकावरती लागलेत. पहिल्या षटकामध्ये 14, त्यानंतर 11, त्यानंतर 13 असं हे आपल्याला पाहायला मिळालेत. बरोबर 11 वाजून 20 मिनिटांनी मॅच चालू झाली. त्यानंतर
निश्चितच 15 मिनिटं झाले, त्यानुसार आपल्याला 40 मिनिटाचा अवधी जो आहे तो दिला जाणार आहे. अठरा चेंडू 51 धावांची आवश्यकता अजून देखील आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आपण बनवलेत 18 चेंडू मध्ये 38, इथून 51 धावा जोडायचे आहेत 18 चेंडू मध्येच. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, सुरेख चेंडू आताला जातोय. थोडस जर पाहायला गेलं तर उंची नव्हती या चेंडूवरती आणि तिथेच फसताना पाहायला मिळाले तर सुहासला थोडस आक्रमकता दाखवावी लागेल, कारण का इथे या मॅच मध्ये प्रमोद लढताना पाहायला मिळतोय, परंतु सुहासला देखील लढायचं आहे. हे युद्ध जर जिंकायचं असेल तर सातत्य हे राखावत लागेल आपल्याला. तो पायांमधली ती चातुर्यता, ते पायांमधली चपळाई आपल्याला या मॅच मध्ये दाखवावी लागेल. तो आत्मविश्वास मनातला तो देखील दाखवावा लागेल. ओहो, या चेंडूवरती मिड विकेटला इथे मात्र फटका खेळला, डीपला आहे प्रोटेक्शन, सिंगल तर आले. दुसऱ्याचा इथे मात्र प्रयत्न नाही आहे, कारण की क्षेत्ररक्षण चांगलं झाले, फेकी सुद्धा चांगली झाली, तोपर्यंत सिंगल धाव इथे फटकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वप्न बघा, मेहनत करा, अपयशाचा विचार सोडा, कारण का प्रयत्न करणारे कधीच हरत नसतात. कोणीतरी म्हटलं देखील आहे, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्यावरतीच आपल्याला परमेश्वराला पाहता येतं. निश्चितच हे प्रयत्न केल्यावरती तुम्हाला यश देखील पाहता येणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागतील. चेंज ऑफ पेस एक जर पाहायला गेला तर एक चातुर्यता दाखवली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे ते आपल्या टप्प्यामध्ये आणि त्याचबरोबर गतीमध्ये परिवर्तन करतायत. परिवर्तन महत्वाचं आहे आणि ते परिवर्तन इथे केलं जाते. ज्या आधीच्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली होती प्रमोद चव्हाणने, त्याच चेंडूला इथे जर पाहायला गेलं तर धीम्या गतीने टाकलंय, थोडस फ्लाईट दिली आणि तिथेच फसताना पाहायला मिळाले प्रमोद चव्हाण. ही मॅच महत्वाची आहे, जिंकावं लागेल, जिंकणं अनिवार्य असणार आहे आणि त्यासाठी लढावं देखील लागेल. ओहो, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बॅटची हलकीची कडा फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड थोडस जर पाहायला गेलं तर धीम्या गतीच्या आणि म्हणूनच इथे चेंडू जो आहे तो बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचू शकला नाहीये. तोपर्यंत 2 धावा तर आलेत निश्चितच. सिंगल डबल धावा इथे मात्र धावफलकावरती जोडण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आता मात्र राहिली आहे, कारण का आव्हान जे आहे ते थोडस जर पाहायला गेलं तर कठीण होत चाललंय आणि कठीण परिस्थितीवरती जर मात करायची असेल तर इथे आपल्याला कुठेतरी प्रयत्नांची ज्योत प्रज्वलित करावीच लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट ओळखलं फलंदाज धीम्या गतीने टाकणार आहे हा चेंडू. त्यानंतर निश्चितच जर पाहायला गेलं तर पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटला फटका केला, डीपला होतो प्रोटेक्शन, तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर 42 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. सिद्धेशचं कौतुक करावं तितकं तोड आहे, ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे सिद्धेशने या षटकामध्ये काबिले तारीफ आहे, कारण का या षटकामध्ये मॅच टर्निंग देखील होऊ शकली असती. धावांची गरज होती तेव्हाच एक जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत, म्हणजेच पराभवाचं अंतर या षटकाने वाढवले अजून. ओहो, चांगला फटका इथे मात्र खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीपला प्रोटेक्शन, चांगला झेल इथे मात्र डीपला जातोय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. धावांचा पल्ला गाठण्यासाठी 4 षटकांचा इथे निश्चितच अवलंब करावा लागला, म्हणजेच आपल्याला इथून पुढे धावगतीचे आहे ती तब्बल 24च्या सरासरीने जे आहे ती करायची देखील आहे. प्रति षटकामध्ये आपल्याला जवळजवळ 24 धावा बनवावे लागतील, तरच हे जे युद्ध आहे ते आपण जिंकू शकतो. प्रति षटकामध्ये 24 म्हणजेच आपल्याला या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 8 षटकार हे खेचावे लागतील. षटकारांची गाथा आता मात्र बोलावी लागेल, नाहीतर पराभव निश्चित आहे. जर कहाणी लिहायची असेल तर लेखक देखील स्वतःलाच व्हावं लागतं मित्रांनो, आणि ही कहाणी जर लिहायची असेल
तर लेखक देखील इथे बनावं लागेल. या पॉवर प्लेच्या षटकाला उशीर झालाय का, प्रश्न थोडस जर पाहायला गेलं तर मनाला विचारावं लागेल. जेव्हा गरज होती मी पण खरंच खऱ्या अर्थाने उशीर झालाय, कारण का हे पॉवर प्लेचं षटक आपण कुठेतरी चौथं षटक घेणं गरजेचं होतं, परंतु चूक केल्या कारण का चौथ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. ओहो, या चेंडूवरती डान्सिंग धावता विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर पंचांचं बोट आकाशाला, आउट आउट. काय डीजे मास्टर जर पाहायला गेलं तर आग लावतायत, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आग लावण्याचं काम करतायत. जबरदस्त मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या डीजे मास्टरांसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त कामगिरी करतात डीजे मास्टर. आणि जर पाहायला गेलं तर या क्रिकेटच्या पटलावरती उतरलाय तर ते जोश असणं गरजेचं आहे, आणि तो जोश थोडासा आपल्याला डीजे मास्टरांच्या माध्यमातून देखील देण्याचा प्रयत्न केला जातोय. कौतुकास्पद कामगिरी होती. धावसंख्या आतापर्यंत 42 धावा, महत्वाची विकेट आली आहे सुवाची. इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची आवश्यकता असताना इथे आपल्या संघाची साथ सोडली जाते, धावांची गरज आहे. मी म्हणेन चुकीच्या वेळेला आपण चुकीचे जे निर्णय घेतलेत आणि त्याचमुळे कुठेतरी आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागते. 3 षटकामध्ये आपण जवळजवळ पोहोचलो होतो 38 धावांवरती, त्यानंतर चौथ्या षटकामध्ये आपल्याला गरज होती धावांची, आणि तेव्हा कुठेतरी चौथं षटक हे पॉवर प्लेचं होणं गरजेचं होतं. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र जर पाहायला गेलं तर डिलेवर केला जातोय, कौतुक करावं लागेल दिगंबर यांचं. इथे जर पाहायला गेलं तर दिगंबरने फलंदाजीमध्ये योगदान दिलं नाहीये, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये जबरदस्त कामगिरी, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल दिगंबर यांचं. कॉन्ट्रिब्युशन दिलं जाते. नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून थोडस जर पाहायला गेलं तर आपण क्षेत्ररक्षणामध्ये एका साईडला 6 क्षेत्ररक्षक लावलेत, आणि बडोदा जर पाहायला गेलं तर निश्चितच त्याचमुळे आपल्याला इथे नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून दिला जातोय. नो चेंडूचा इशारा दिला म्हणजे हा चेंडू फ्रीच असणार आहे. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, सुरेख चेंडू आत आला जातोय. आज चेंडू जर पाहायला गेला तर निश्चितच आज चेंडू जर पाहायला गेला तर निश्चितच डॉट चेंडू देखील आला. ओहो, डान्सिंग धावता विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न, आणि त्यानंतर इथे धावा किती मिळतील, धावा मिळतील पूर्णपणे 4 धावा. तीन चेंडू आतापर्यंत झालेत, निश्चित अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. उलटॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण केलंय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका केलाय, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4 धावेसाठी. वाह, काय फटका केला. एक खासियतच वेगळी असते त्यांच्या फटक्यांची.
झलकच वेगळी असते. या चेंडूवरती रिवाचा फटका अल्टी पलटी, परंतु इथे डगआउट मध्ये कल्टी व्हावं लागलं असतं, परंतु चूक केली. निश्चितच जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने इथेच गलती केली, चूक केली आणि त्याचा खांब्याचा भोग लागतोय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर धावा बनवले जात आहेत. 51 धावा फलकावरती. उलटॉस आहे, पुन्हा एकदा स्पेल एक रिझन मध्ये फटका केला डीपला. आता मात्र प्रोटेक्शन दिलं जात आहे. सिंगल आहे, डबलचा इथे मात्र प्रयत्न केलाय आणि 2 धावा. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 53 धावा फलकावरती. म्हणजेच 6 षटकाचा खेळ संपुष्टात, सॉरी 5 षटकाचा खेळ संपुष्टात. 5 षटकामध्ये 53 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 6 चेंडू 36 धावा, 6 चेंडू 6 षटकार आपल्याला कंपल्सरी मारावे लागतील. नाही मारले तर पराभूत निश्चित आहे आणि पराभूत निश्चित झाला तर या स्पर्धेतील आव्हान कट्टर होत जाणार आहे आणि म्हणूनच त्या पराभवाला आपल्याला अडवायचं आणि त्यासाठी या 6 चेंडूवरती 6 प्रहार करायचे. सातत्य किती महत्वाचं आहे पहा. पहिल्या तीन षटकाचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये आपण जवळजवळ सातत्यपूर्ण कामगिरी करत होतात, परंतु त्यानंतर 4थं षटक ज्याप्रमाणे सिद्धेशने कमबॅक करून दिला आपल्या संघाला, ते काबिल तारीफ राहिलं. सिद्धेशचं कौतुक करावं लागेल. जेव्हा संघाला इथे मात्र धावा रोखण्याची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी ते षटक हाताळलं आणि तिथून मॅच पूर्णपणे जर पाहायला गेले तर रॉयल कोकण स्टार संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाली. आणि कौतुक अजून एका व्यक्तिमत्वाचं करावं लागेल, ते म्हणजेच सिद्धेश आणि मंगेश यांचं कौतुक करावं लागेल आणि त्याचबरोबर संदीपचं देखील कौतुक करावं लागेल. संदीप, मंगेश, सिद्धेश आणि दया जबरदस्त बॅटिंग केली होती या खेळाडूंनी. या चेंडूवरती निश्चितच कव्हरच्या डोक्यावरून फटका केलाय. चेंडू जातोय का बाउंड्री लाईनच्या बाहेर, नाही गेलाय. तोपर्यंत 2 धावा तर निश्चितच मिळतील. 2 धावा फलकावरती ऍड झाले. 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. 2 धावांनी धावसंख्येचं टोटल आता मात्र 55 धावा फलकावरती. धावसंख्या फक्त आता मात्र वाढणार आहे, परंतु ही धावसंख्येला आपल्याला विजयामध्ये कन्वर्ट करायचे आहे. त्यासाठी आपल्याला 5 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. अशक्य आहे, परंतु क्रिकेट अशक्यतेने शक्यतेमध्ये बनणारा हा खेळ आहे. अशक्यला शक्यतेमध्ये कन्वर्ट करणारा हा खेळ आहे आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती चौकार आलाय. निश्चितच विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचताना पाहायला मिळतोय. औपचारिकता इथे मात्र पूर्ण करायचे आहे. इथे जर पाहायला गेलं तर सौरभच्या बॅट मधून षटकार आलाय. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निश्चितच सिंगल तर आली. लॉंग ऑफ फ्लाय इथे मात्र फटका केला, त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा तर निश्चित झालेत. या 2 धावांनी धावसंख्येचं टोटल 67 धावा फलकावरती लागले जातात. 4 चेंडू झालेत, म्हणजे 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. सूरजला आपण गोलंदाजी अटॅक वरती पाहतोय. शेवटचे षटक औपचारिक पूर्ण करण्यासाठी इथे मात्र त्याला देखील पाचारण केलं गेलंय. गोलंदाजीच्या अटॅक साठी चांगली गोलंदाजी करतायत. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. सुरेख चेंडू आताला जातोय. कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. तो कॉन्फिडन्स महत्वाचा आहे आणि तोच कॉन्फिडन्स इथे मात्र सूरजच्या त्या गोलंदाजीमध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, यशस्वी कोण होतात? जे निर्णय घेतात ते यशस्वी होत नाहीत. जे घेतलेला निर्णय योग्य कसा आहे ते जे स्वतःला सिद्ध करून दाखवतात तेच इथे मात्र यशस्वी होतात. इथे मात्र फटका जो आहे तो खेचला गेला आहे षटकारासाठी.
थँक्यू डीजे. निश्चितच या दोन्ही संघांसाठी खूप खूप आभार, कारण का जी मॅच आहे आपल्याला 40 मिनिटाचा अवधी दिला होता, त्या 40 मिनिटाच्या आतमध्ये आपण जी मॅच आहे ती संपुष्टात आणली, त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार दोन्ही संघाचे. या मॅच मध्ये जिंकणारा संघ आहे तो म्हणजेच रॉयल कोकण स्टार हा संघ जिंकतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच